हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत करतो। राज्यात पावसाचा वेग आता वाढणार आहे। सतर्क राहणे देखील खूप गरजेचे काही भागात राहणार आहे, कारण सध्या स्थितीला विचार केला तर असं नाही की आता पाऊस आला म्हणजे पूर्ण महाराष्ट्रात होईल। मात्र थोडीशी सतर्कता म्हणजे कोकण किनारपट्टीला देखील आता पाहायला मिळत आहे। मात्र आता इतर राज्यात नेमका पाऊस कसा होणार, कारण राज्यातील पाऊस उघडलेला होता, शेतकऱ्यांना प्रतीक्षा लागलेली होती। नेमका जोरदार स्वरूपाचा मध्यम ते जोरदार पाऊस हा राज्यात नेमका पडणार तरी कधी, कारण पावसाने आता विश्रांती धरलेली होती। विश्रांती पावसाने जी ती घेतलेली होती, काही भाग पावसाने सोडलेले होते। मात्र आता पुन्हा एकदा पाऊस वाढणार असल्याने शेतकऱ्यांना आता दिलासा मिळतोय। नेमका आता कोणत्या जिल्ह्यामध्ये चांगला पाऊस पडणार आहे व कोणत्या जिल्ह्यात मध्यम पाऊस राहील, जिल्ह्यांची नावे तालुक्यांची नावे पाहणार आहोत। त्यापूर्वी आता चॅनलवर नवीन असाल तर आता चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑल वरती टाका। तुम्ही जर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवले व नोटिफिकेशन बेलला ऑल वरती टाकले तर हवामानाची बातमी सर्वात आधी तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळणार आहे। मग त्यासाठी लगेच सबस्क्राइब करून ठेवायचे आहे। तर चला आता जो काय अंदाज आहे ते आपण सविस्तर पाहण्याचा आता प्रयत्न करूया। तर आता लक्ष देऊन इकडे बघू शकता, राज्याचा विचार केला तर राज्यामध्ये आता काही भागात पावसाची हजेरी लागणार आहे। आता तब्बल 1 दिवसाचा नाही तर पुढच्या 7 ते 8 दिवसाचा अंदाज या व्हिडिओच्या माध्यमातून आता आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्यासाठी फक्त तुम्हाला थोडासा वेळ काढून हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे व प्रत्येकाने आपापला जिल्हा कमेंटमध्ये सांगायचा आहे। तुम्ही जर तुमचा जिल्हा कमेंटमध्ये सांगितला तर तुमच्या जिल्ह्याचा अंदाज देखील आपण नक्कीच लवकर देणार आहोत। तर यामध्ये इकडे बघू शकता, खामगाव, अकोला, कारंजा, वाशिम, चिखली, लोणार या भागात आता पावसाचा जोर हा वाढणार आहे। आता आपण पुढच्या 5 ते 7 दिवसांचा अंदाज बघणार आहोत, कारण राज्यामध्ये हा पाऊस पुन्हा एकदा नव्याने आता वाढत जाणार आहे। मात्र सर्वात आधी दिलासा मिळणार आहे तो म्हणजे उदगीर तालुक्याला, देगलूर तालुक्याला। उदगीर, देगलूर, अहमदपूर, लातूर या भागामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस अखेर आता हजेरी लावणार आहे। तो पण फक्त एकदा 12 तासाच्या नंतर या ठिकाणी हजेरी पावसाची लागणार आहे। थोडेसे काय केज तालुक्याचे भाग असतील ते पण दक्षिणेकडील माजलगाव, सेलूचे काही भाग या भागात देखील पावसाला आता लवकरच सुरुवात होणार आहे। ही एक आनंदाची, दिलासा देणारी खुश खबर राज्यातील शेतकऱ्यांसाठी आता म्हटलं तरी काही हरकत नाहीये। तसेच इकडे तुळजापूर, बार्शी, सोलापूर, पंढरपूर, इंदापूर मध्यम ते जोरदार पाऊस हजेरी लावणार आहे। पावसाचा अधिक जोर इकडे पेठ पासून तुळजापूर ते सोलापूर पर्यंत राहील। काही भागात मध्यम पावसाची शक्यता ही आपल्याला सुरुवातीला पाहायला मिळणार आहे। तर पंढरपूर, इंदापूर, करमाळा, बारामती, दोन जामखेडचे भाग असतील या भागामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस राहू शकतो। तसेच इकडे नांदेड जिल्हा, बीड जिल्हा, सेलू, माजलगाव, उमरखेड, आदिलाबादचा भाग, वाशिमच्या भागात एक आपल्याला पावसाला पोषक वातावरण हे पाहायला मिळणार आहे। तसेच चला आता पुढच्या अजून कोणते जिल्हे आहेत की त्या ठिकाणी जोरदार पाऊस पडेल ती आपण नावे बघूया। तर यामध्ये बघू शकता, आता येत्या 12 तासानंतर नांदेड जिल्हा, अहमदपूर भाग असेल, गंगाखेड, पूर्णा, परभणी जिल्हा, बसमत असेल, जिंतूर तालुका, सेलू, परतूर, हिंगोली, उमरखेड, पुसदकाप, डिग्रस, पांढरकवाडा या ठिकाणी, आदिलाबाद या भागात, मंगळूरपीर, वाशिम, परतूर, कारंजा, अकोला, मूर्तिजापूर, खामगाव, मलकापूर, मोटाला, जामनेर, पाचोरा, इरोंडल, अमळनेर, पारोळा, धुळेचा भाग असेल, नाणेचा, साक्री भाग या भागात, चिमटे, शिरपूरचा भाग मध्यम ते जोरदार पाऊस याही ठिकाणी हजेरी लावणार आहे। कोकण किनारपट्टी पूर्ण भागात पाऊस आहे। उत्तर महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस हा सुरू होणार आहे। म्हणजे हा झाला 24 तारखेचा अंदाज। 24 तारखेला विदर्भात, पूर्ण विदर्भात पाऊस राहणार आहे। दिनांक 25 तारीख आता लक्षात घ्या। आता इथून पुढे लक्ष देऊन व्हिडिओ बघा। तसेच तुमचा जिल्हा कमेंटमध्ये नक्कीच सांगा। वाशिम, छत्रपती संभाजीनगर, लोणार, चिखली, सिल्लोड